तर बीडमधून महत्त्वाची बातमी। बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे। दुपारी 4 वाजता मनोज जरांगे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हा मेळावा पार पडेल। धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहेत। बीडच्या छत्रपती संभाजी महाराज मल्टीपर्पज मैदानावरती ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या सभेसाठी ओबीसी संघटनांकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे। तर महाएल्गार सभेपूर्वीच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष मात्र निर्माण झालाय। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्यासह इतर समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं असा आक्रमक पवित्रा मराठा समाजाने घेतलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन शेख, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय एकीकडे मराठा ओबीसी हा वाद यापूर्वीपासून आहेच, पण आता मात्र एक ललकारण्याचं काम भुजबळांकडनं केलं जातंय आणि तेही जरांगेंच्या बालेकिल्ल्यात। नक्कीच आरक्षणाचा बालेकिल्ला जर आपण बघितलं तर बीड बनला आहे। कारण गेल्या वर्षी जेव्हा मराठा आंदोलन झालं होतं त्यावेळी या बीडमध्ये जाळपोळ आपण बघितली होती। या ठिकाणी अनेक हॉटेल पेटवून देण्यात आल्या होत्या, काही ठिकाणी लोकप्रतिनिधींचे घरा आणि त्यांची गाड्या पेटवून देण्यात आल्या होत्या। आणि ह्याच बीडमध्ये आज महाएल्गार मेळावा होतोय, ओबीसींचा मेळावा होतोय। आणि या मेळाव्याला छगन भुजबळ उपस्थित असणार आहे, धनंजय मुंडे उपस्थित असणार आहे आणि लक्ष्मण हाके या 3 प्रमुख नेत्यांची भाषणं या सगळ्या मेळाव्यात महत्त्वाची ठरणार आहे। मात्र दुसरीकडे याच मेळाव्याला मराठा आंदोलकांनी विरोध केलेला आहे, कारण छगन भुजबळ मंत्री आहेत आणि ते सरकारने काढलेल्या जीआरला विरोध कसं करू शकतात असं म्हणत या सगळ्या आंदोलकांनी विरोध केला आहे। 11 वाजता या आंदोलकांकडून आंदोलन देखील केले जाणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या बीड शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी सभेच्या ठिकाणी देखील बंदोबस्त असणार आहे। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांना रात्रीच पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। त्यांची जी आंदोलनाची मागणी होती ती देखील त्यांनी परवानगी नाकारली आहे। त्यामुळे एकंदरीत आजच्या बीडमध्ये घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहे। आणि या मेळाव्यात आपण जर भाषणं बघितले तर आजच्या या सगळ्या मेळाव्यात 2 भाषणं अत्यंत महत्त्वाची असणार आहे। एक छगन भुजबळ आणि दुसरे म्हणजे धनंजय मुंडे। कारण दसऱ्या मेळाव्यात देखील धनंजय मुंडे यांनी जे भाषण केलं होतं ते थेट जरांगेंना आव्हान देणारं, इशारा देणारं भाषण होतं। त्यामुळे आज त्यांच्या बीड हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि बीडमध्ये आज ही सभा मेळावा होतोय। त्यामुळे आज धनंजय मुंडे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरं जे हैदराबाद गॅजेट काढण्यात आलं त्यानंतर पहिली ही महामेळगार सभा म्हणजे मेळावा होतोय। त्यामुळे या ठिकाणी छगन भुजबळ हे देखील काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि हे छगन भुजबळ ज्यांना मनोज जरांगे प्रचंड विरोध करतात ते आज मराठवाड्यातून ही सभा मेळावा घेत आहेत। त्यामुळे आजचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि या सगळ्या नेत्यांच्या भाषणाकडे, त्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।